नमस्कार मंडळी, सेकंड पार्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल आपण जाळी सोडायला सुरुवात केलेली आहे. तर आपण 5:15ला संध्याकाळी जाळी बांधल्या होत्या आणि 2.5 तास विश्रांती घेऊन आता आपण 7:45 वाजले आहेत. तर 7:45 वाजता आपण रात्रीच्या 7:45 वाजलेले आहेत. तर आपण आता जाळी सोडत आहोत. तर आता आपली पहिली जाळी वर येत आहे आणि ही वीजने खेचत आहे. 2 मिनिटांमध्ये बस. तर एक डोल सोडायला आपल्याला म्हणजेच एक जाळी सोडायला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात. तर 19 जाळी आपल्याला सोडायच्या आहेत आणि रात्रीच्या 7:45 वाजलेल्या आहेत आणि आपण आता जाळी सोडत आहोत. तुम्हाला दिसत असेल हे 2 साथी अशी जाळी घेऊन ती आपली मासली खाली पाडत आहे, म्हणजेच ती काढत आहे. आता बघा, तुम्हाला दिसत असेल की आपला जो खोला आहे मासलीचा तो वर आलेला आहे, पिवळ्या कलरचा दिसतो. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला मासली दिसणार. ही बघा, आता आपली सर्व मासली तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये सर्व मिक्स मासली आहे, मांदेली, वाकटी, कोलंबी, पॉम्फ्रेट. हा बघा, हा दाताल मासा आहे. या माशाला तुम्ही काय म्हणता तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ही सर्व मिक्स मासली तुम्हाला दिसत आहे. तर याच्यामध्ये मोठी कोलंबी आहे, जिथे तिथे पॉम्फ्रेट आहे आणि ही सर्व आपल्याला निवडायची आहे. ही बघा, ही मोठी कोलंबी आहे आणि ही अशीच आपण निवडून आपलं जे डिझेल, पाणी, जो काही खर्च आहे त्याच्यासाठी आपण हे स्टोअर करून मार्केटमध्ये पाठवतो. आणि आपली ही जी ट्रिप आहे ही 4 ते 5 दिवसाची होणार आहे. तर आपण ही सर्व मासली निवडून ती वेगवेगळी आपण स्टोअर करतो. आपण आपल्या खर्चासाठी वेगळी ठेवतो, मार्केटमध्ये पाठवतो आणि जी छोटी मासली आहे ती मासली आपण 13 आपले साथी आहेत, त्या 13 साथींना आपण डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे त्या आपण हिश्श्याचे प्रत्येकाच्या हिश्श्याच्या त्या हिश्श्याला देतो. असं आपली शेवटची जाळी सोडत आहोत, म्हणजेच आपण ती जाळी आता वर घेत आहोत. तर ही बघा, आता त्या जाळीला दोरी बांधली जात आहे. ही अशी दोरी बांधली जाते, म्हणजे त्याला आपण चाप म्हणतो. हा चाप मारला आणि आता वीजने खेचणार. ही बघा, आता ही आपली जाळी वर येत आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व जाळी वर 2 घेतो मिनिटांमध्ये बस. आणि आपल्या 19 जाळ्या आता वर म्हणजेच पूर्ण घेतलेल्याच आहेत. आता या जाळीला काय मासले आहे आपण सर्व बघणार आहोत आणि 19 जाळीची आपल्याला किती मासली भेटली हे सर्व सुद्धा आपण आता बघणार आहोत. हे बघा, अशीच आपली जाळी वीजने आपल्याला खेचायला लागते, कारण आपल्याला 19 जाळी सोडायच्या आहेत आणि जर आपण या 19 जाळी लवकर नाही सोडल्या तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण जो पाण्याचा वेग आहे हा दक्षिण दिशेला जात आहे आणि जर हा उत्तर दिशेला बदलला तर खूप आपल्याला प्रॉब्लेम होईल. त्याच्यासाठी आपल्याला लवकरच सोडायच्या लागतात. आता आपल्या शेवटच्या जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे. हा बघा खोला, तो आता आपण वर घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये मासले आहे आणि सर्व मासले आपण आता बघणार आहोत. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण आपली मासली वर घेतो आणि आपल्याला खूपच कमी मासली आहे. तर आपण आता बघणार आहोत की आपल्याला किती मासली भेटलेली आहे. ही बघा, शेवटच्या जाळीची मासली. याच्यामध्ये सुद्धा मांदेली, वाकटी, कोलंबी आणि जिथे तिथे पॉम्फ्रेट आहेत आणि आपल्याला एकूण टोटल टप्प झालेले आहेत. असंच मित्रांनो आपल्याला 4-5 दिवस जाळी बांधायच्या आहेत, जाळी सोडायच्या आहेत. तर आपण जेव्हा जाळी बांधतो आणि सोडतो तर हा झाला एक जाळ. असंच आपल्याला दिवसाला 4 जाळ बांधायचे लागतात, म्हणजेच 4 वेळेला आपण जाळी बांधतो आणि सोडतो. तर आपण ती सर्व मासली
जमा करतो. म्हणजेच ती आपण आपल्या बर्फमध्ये बर्फ लावून त्या खणामध्ये स्टोअर करतो आणि 4-5 दिवसानंतर आपण घरी जातो. तर आपल्याला किती मासली भेटली तरी सर्व तुम्हाला दाखवणार आहोत. ही बघा आपली सर्व मिक्स मासली आपण खणामध्ये स्टोअर करत आहोत. बर्फ लावून स्टोअर करत आहोत. अशाच प्रकारे आपण स्टोअर करतो सर्व मासली. ही बघा कोलंबी, मोठी मोठी कोलंबी आपण ही आपल्या खर्चाच्यासाठी काढलेली आहे. कारण जो आपला डिझेल पाण्याचा जो काही खर्च आहे, बोटीचा जो काही खर्च आहे तो सुटेल आणि त्याच्यासाठी आपण ही मासली आता स्टोअर करत आहोत. तर ही पण सुद्धा आपण बर्फमध्ये वेगळी काढून स्टोअर करतो. तर हे बघा ही थोडी मिक्स मासली आहे मोठी मोठी. त्याच्यामध्ये छोटा शाक, बडी मासा, ही सर्व मिक्स शिवरी मिक्स मासे आहेत. हे सुद्धा आपण बर्फ लावून स्टोअर करतो. तर हे वेगवेगळे आपल्याला स्टोअर करावे लागतात. हे बघा थोडेसे आपल्याला बोंबेटसुद्धा भेटलेले आहे, म्हणजेच बोंबील. हे पण आपण आता स्टोअर करणार आहोत. तर असे थोडे थोडे आपण निवडून स्टोअर करत असते. मित्रांनो, आपल्याला खोल समुद्रात इथे 5 दिवस झालेले आहेत आणि आपण 5 दिवसाची सर्व मासली निवडून जमा करून ती आता आपण घरी नेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण जी कंस सजवली होती त्याला जी आपण पांढरी दोरी घातलेली होती ती आता आपण काढत आहोत आणि ही काढून आपण घरी जाणार आहोत. मित्रांनो, कोळी लोकांचं एकच म्हणणं आहे की समुद्र आपला मित्र आहे आणि समुद्राला कितीही राग आला, आपल्याला कितीही दुःख झाले तरी आपण त्या दुःखाला गले मिळवतो. आणि जो व्यक्ती दुःखाला साथी मानतो तो व्यक्ती सुखाने आपले जीवन जगत असतो. ही बघा आपल्याला लास्ट जाराची कोलंबी आहे. ही खूप मोठी आहे पण आपल्याला खूप कमी भेटलेली आहे आणि कोलंबीसुद्धा आपण निवडत आहोत. आता आपली सजवलेली कमीची पूर्ण पांढरी दोरी ही आपण काढलेली आहे आणि आता आपण ही आपल्या बोटीमध्ये ठेवत आहोत. तर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे ठेवून आता आपण घरी जाणार आहोत. तर घरी पोचल्यावर आपण आपली माशाची इशाची कशी आपण निवड करतो हे तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, आता आपण घरी जात आहोत आणि आपल्याला स्टॉल टँकर्स दिसत आहे. हा समुद्र परिवहन करतो रसायन, खाद्यतेल, तरल पदार्थ एक्सेट्रा. तर तुम्हाला आता दिसत असेल खूप मोठा आहे हे. मित्रांनो, आता आपण घरी पोचलेलो आहोत आणि हे बघा आपण जी मासली स्टोअर केलेली होती खणामध्ये ती आता आपण एकेका परकोल्यामध्ये भरत आहोत. तर आपण हे हिस्से करत आहोत 13 साथीदारांसाठी. तर अशाच प्रकारे आपण हा खाली जो साथी आहे हा असाच टिपा हा वर उचलून असाच आपल्या परकोल्यामध्ये टाकतो आणि हा परकोलं असंच आपण खेचत असं मांडणी करतो आणि तीच आपण हिश्श्याने वाटतो. आणि मांडणी झाल्यानंतर आपण ही अशी परकोली आपली बांधतो. ही बघा अशा प्रकारे आपण बांधत असतो. तर ही आता एकत्र करून आपण हिस्साला ती एक एक साथीला वाटणार आहोत, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि आपली परकोली बांधल्यानंतर आपण अशी पाण्यामध्ये फेकतो, म्हणजेच आपण टाकून बांधतो. हे बघा अशा प्रकारे आपण बांधत असतो. हीच परकोली आपण आपल्या छोट्या बोटीत बांधून आपण किनाऱ्याजवळ नेणार आहोत. प्रत्येकाच्या हिश्श्याला 5-5 परकोली आलेले आहे आणि तुम्हाला असेच आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत राहणार. धन्यवाद.